बोल झालं ते तर सांगायचं ना. बरोबर आहे, सांगणार तरी कशाला नवनाथ दाता, कारण सगळीकडेच गडबड होताना दिसते सिरियलच्या सेटवर बाकी ठिकाणी. याचं कारण असं आहे, दिवाळी शूट सुरू झालेलं आहे मित्रांनो. दिवाळी पण कशी अशी झगमग दिसली पाहिजे, हो की नाही. राजदादाने टचअप आपल्याला केलेले, तोही फार बिझी आहे. हे सुभेदारांचं घर जे बंगला छानपैकी आता सजवण्यात आलेलं आहे. फुलं दिसत आहेत, लाईटिंग आपल्याला दिसते. त्याचबरोबर ते आपण जर नजर टाकली तर हा जरा कोपरा जो आहे तो वेगवेगळ्या लाईट्स आणि इक्विपमेंटने भरलेला आपल्याला दिसतो. दुसरीकडे हे आता लाईट्स लागलेले आहेत, त्याची तयारी सगळी झालेली आहे. कॅमेरा अँगल देखील इथे ठरलेला आहे, कारण आता या दिशेने आता कोणाचे लुक्स असतील, संवाद असतील दिवाळीचे, ते शूट केले जाणार आहे. असे सगळे तामझाम आपल्याला दिवाळीच्या निमित्ताने, म्हणजे हे प्री शूट आहे. आणि हे प्री शूट खरं तर लेक माझी लाडकी या सेटवरनं आपण दाखवतोय. माझी मोठी मुलगी या जगात नाही हे माहीत असूनही मन मात्र ते मानत नाही. मन मानत नसलं तरी मनालाही समजायला हवं. आई कधीच भेटणार नाही हे त्यालाही आता उमजायला हवं. चला नजर टाकूयात कोण कशा पद्धतीने बिझी आहे. ड्रेस चेंज करून छानपैकी सजून धजून सगळेच मंडळी इथे आलेले आहेत. थोडंसं आपण त्यांना डिस्टर्ब करूयात. इथे जर आपण बघितलं तर डायलॉग्स जे आहेत त्याचे स्क्रिप्ट रेडी झालेले आहेत. सर रेडी आहेत संवाद सगळे? रेडी आहेत संवाद असं त्यांच्याकडनं सांगण्यात आले. जर नसेल तर कसं चालणार ना साहेबा. मीराशी आपण बोलणार आहोत. म्हणजे मीरा देखील आणि सानिका म्हणजे नक्षत्रा ती देखील इथे बसलेली. चला आपण गप्पा मारू. थोडंसं सेट में बिगाड़ कर रहा हूँ सर आपके. हाँ चलता है, बाद में मेकअप कर लेना आप. हां आपल्याला गप्पा मारायच्या त्यांच्याशी. बघूयात ना दिवाळीचं त्यांचा तामझाम काय म्हणतो सगळा. मीरा, कसा सूर लागलाय दिवाळीचा? म्हणजे सगळं सजलंय. मला असं होतं ठेवणीतली साडी, दागिने, मोजकेच दागिने पण छान दिसत आहेत दिवाणखान्यातल्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने. म्हणजे मी नाही देत आहे कॉम्प्लिमेंट, वेगळंच काहीतरी. मग तुमच्या वतीने मी कॉम्प्लिमेंट देतोय की मीरा खूप छान दिसते. हां काय मग कसा सूर लागला? खूप छान. जेव्हा साकेतचं लग्न झालंय त्यानंतर जे काही सगळे वादविवाद सुरू होते घरात ते आता कुठेतरी शांत व्हायला लागलंय. आणि आता इरावती सुभेदार तिच्याशी खूप चांगल्या वागायला लागल्या आहेत. त्यामुळे त्या दोघी मिळून त्यांचं एक छान बॉन्डिंग झालं आहे. दोघींनी मिळून आम्ही फराळसुद्धा केलेलं आहे बरं का. फराळाची तयारीसुद्धा आमची चालू आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये नवीन कपडे छान दिसायला मिळतं आम्हालाही. अर्थात ही ऑफ स्क्रीनची बाजू झाली. नेहमीच्या ते साध्या लुकमधनं काहीतरी वेगळं आपल्याला करायला मिळतं, हा एक उत्साह असतो. आणि मीरासाठी खरंच खूप स्पेशल दिवाळी आहे, कारण सगळं वातावरण छान आहे, सगळे तिच्याशी छान वागत आहेत. त्यामुळे ती खूप खुश आहे. दिवाळीचं प्लॅनिंग कसं आहे नेमकं मीराचं? काय ठरवलेलं आहे? थोडा घर में जाते हैं. खरं तर प्रत्येक वर्षी आम्ही तिघी बहिणी आहोत. मी, माझी मोठी बहीण कल्याणी आणि लहान बहीण सिद्धी. आम्ही तिघी आणि आई असं आमचं सगळ्या चौघींचं मिळून आम्ही एकत्र बसून सगळा फराळ करत असतो. पण ह्या वर्षी त्या तिघी तिकडे आणि मी जाण्याच्या आधी सगळा फराळ खरं तर तयार झालेला असेल. पण तरी मी शॉपिंगची बाजू थोडीशी राखून ठेवली की 1 मिनिट मी आल्याशिवाय काही शॉपिंग करायची नाही, मी आल्यानंतर आपण कपडे खरेदीला जाऊयात. तर ती एक ह्यावेळी मजा आहे मला की हां 2-3 दिवस मला जे काही सुट्टी मिळणार आहे तेव्हा मी घरी जाऊन शॉपिंग मात्र नक्की करणार आहे. काय वाचताय नेमकं आज? तुम्हाला संवाद आहेत की नाही? आज मला खरं आराम आहे एकदम. मला फक्त छान दिसायचं आहे आणि छान असं प्रेझेंट व्हायचं आहे. आणि हे मी आता दुसऱ्यांचं सीन वाचते की आता बघू कोणाकोणाचे सीन आहेत, मग कोणाला किती डायलॉग्स आहेत. कारण एक्सप्रेशन द्यायचे आज फक्त. आज मला एक्सप्रेशन द्यायचं. बरं. येस, आज मला लाजायचं आहे तसं. अच्छा. आणि हसायचं आहे छान. एरवी मी बऱ्याच वेळा रडत असते, त्यामुळे आज मला खूप छान वाटतं असं की छान तयार होऊन छान हसायचं आणि छान लाजायचं आहे. ओके. सगळं असोसिएट डिरेक्टर विशाल दादा आणि सगळ्या गोष्टी खरं तर ह्यांच्यासाठी आम्ही करत असतो की विशाल दादा हे असं आहे का, तर ते बिचारे कितीही दमले, त्यांच्या मागे आम्ही कितीही लागलो आणि त्यांना किती कंटाळा आला तरी ते मला व्यवस्थित सगळं सांगतात की हो हे बघ तू इथून अशी आहे, असं हे कर, हे असं आहे, ओके हां ठीक आहे कळालं, ओके फाईन, हे असतं. त्यानंतर हा तुषार, हा आमच्या सेटवरचा सगळ्यात लहान असिस्टंट आहे आणि सगळ्यात लाजाळू असिस्टंट आहे. चला स्वागत करूयात मित्रांनो आपल्या या चर्चेमध्ये. सौ नारकर आपल्या इकडे आलेले आहेत, म्हणजे ज्यांचा कायम या फॅमिलीमध्ये मोठा दरारा असतो. आणि थोड्याच वेळात मिस्टर नारकर देखील आपल्याला या सगळ्या चर्चेमध्ये. हो वेळ संपेल, कारण आता सीन लागलेला आहे ना, सगळं तयार झालेलं आहे, म्हणून त्यातच आपल्याला गप्पा संपवावे लागणार आहेत. चला जाऊयात ताईंकडे. ताईंना आपण विचारू की काय नेमकं दिवाळीचं त्यांचं प्लॅनिंग चाललेलं आहे. म्हणजे मला मिस्टर नारकरांनी असा हैदराबादमधल्या एका सेटवरती खुलासा केला होता की हैदराबादमधल्या शूटिंगच्या निमित्ताने थोडंसं मुंबईतल्या
सगळ्या धावपळीतनं आणि एकूणच सगळ्या त्रागातनं माझी सुटका होती. आता हा नेमका त्रागा त्यांना काय होता मला माहीत नाही, तो त्यांनाच आपण विचारूया. आधी डिसाईड कर, त्रागा विचारायचा आहे, शॉपिंग विचारायचं की दिवाळी विचारायची, तसं मग मी एक ठरवते लेअर. नाही, तुम्ही क्रमाने सांगूनच द्या. नाही, त्याचा त्रागा कदाचित असा असू शकतो की त्याला आउटडोअरला निसर्गामध्ये जायला खूप आवडतं. कदाचित त्या निमित्ताने रामोजीरावला तो गेला असेल, तिथे त्याला खूप मोकळीक मिळाली कारण तिथे बाकी कसलीच शूटिंग सुरू नव्हती. त्यामुळे त्यांचंच फक्त शूटिंग सुरू असल्यामुळे त्यांना तो अख्खा स्टुडिओ त्यांच्या मालकीचा होता. आणि शॉपिंगचं म्हणशील तर शॉपिंग आमच्याकडे महिन्याचे 30 दिवस आणि वर्षाचे 12 महिने सुरू असतं. त्यामुळे दिवाळीचं असं काही वेगळं नसतं, पण दिवाळीचं निमित्त करून आणखीन शॉपिंग केलं जातं आणि त्याच्यात मिस्टर नारकरांचा जास्त वाटा असतो. सिंहाचा वाटा म्हटलं तरी चालेल. बरं, मी थोड्या पूर्वी तीच चर्चा करत होतो. फटाक्यांची उपमा ही दोघांमध्ये आपापसात द्यायची ठरवली तर नारकर कुठला फटाका आहे? तो बिचारा अनारसारखा आहे, म्हणजे तो असा सतत प्रफुल्लित असतो, सतत उत्साहात असतो आणि असा तेजस्वी असतो. आता मी कुठला आहे तो त्यालाच विचारला, म्हणजे मी नाही सांगू शकत. अच्छा अच्छा अच्छा, आपण त्यांनाच विचारूयात. पण यंदा कुटुंबाने काय ठरवलं? कारण आता हे प्री शूट होतं आहे सगळं दिवाळीचं आणि या सगळ्या सुभेदार आणि त्यातल्या एकूणच या सगळ्या संवादाच्या जंजाळातनं सुटका करून काय असणार आहे? सुभेदारांची दिवाळी म्हणशील तर यावेळेला खरंच ती वेगळी आहे. रादर दिवाळी मागच्या दिवाळी सारखीच असेल, मधला काळ आमच्याकडे खूप वेगळा गेला. आणि प्रत्यक्ष घरी तर सततच असतं पॉझिटिव्ह वातावरण, कारण मी 12 तास बाहेर असते ना, त्यामुळे घरचे शांत असतात सगळे. 12 तास बाहेर आणि घरचे शांत. मला आत्ता कळालं त्रागा हैदराबादमध्ये. काय मग यंदा फराळ पण उलट आहे. यंदा आम्ही काही मोजकाच फराळ घरी करायचं ठरवलं आहे आणि कारण शूटिंगच्या निमित्ताने मला मदत करता येत नाही. मी फक्त चिवडा अगदी करते सचोटीने, तो पण दरवर्षी. बाकी सगळ्या फराळात माझी मदत नाही होत शूटिंग असल्यामुळे आणि ते प्रेशर खूप असतं. म्हणजे आपण म्हणतो की घरचा फराळ, पण जो करतो त्याला ते कळतं की किती ते कष्टदायक आहे, त्रासदायक नाही म्हणणार मी. त्यामुळे असं आम्ही घरच्यांना सांगितलं की आता कष्ट नका घेऊ, आपण बाहेरून मागवू. बाहेरून मागवल्यामुळे आपले कष्ट वाचतात, ज्यांनी केलेलं असतं त्यांच्या कष्टांचं चीज होतं. त्यामुळे असे दोन्ही विचार करूया आपण, असं एक साधारण ठरला एक मुद्दा आमच्याकडे. आपल्या काही आठवणी असतात आपल्या घरात साजऱ्या केलेल्या सणांच्या माध्यमातून. असा कुठला बंध आहे मिस्टर अँड मिसेस नारकरांमधला की जो बंध, त्यातली आठवण प्रत्येक सणाला, त्या सणाला ती आठवते आणि त्यामुळे आता आणखीनच घट्ट होत जातं? अशी एखादी दिवाळीची आठवण आहे? नाही, अशी दिवाळीचीच अशी काही आठवण नाही आहे. मला असं वाटतं की मुळात नातं हे जेव्हा नातं जोडलं जातं किंवा नातं रक्ताची नाती असतात, ती नाती म्हटली की ते बंध येतातच ओघाने आणि ते वेगळे नाही करू शकत आपण. म्हणजे नातं वेगळं आणि त्या नात्याबरोबर येणारा बंध वेगळा असं नाही करू शकत. तर ते त्याच्या बरोबरीनेच येतं. त्यामुळे आठवणींचा त्याला आधार घ्यावा असा नाही वाटत आम्हाला. आणि प्रत्येक सणाच्या निमित्ताने म्हणा किंवा चांगल्या एखाद्या मोमेंटमुळे म्हणा, आपण आणखीन जवळ येतच असतो. म्हणजे सतत गुडी वातावरण कोणाच्याच घरात नसतं. म्हणजे खटके उडत असतात, वाद होत असतात, रुसवे फुगवे असतात आणि त्यामधल्या सगळ्या स्टेजेस पार करून कुठेतरी एक सणाचा टप्पा येतो, कुठेतरी एक छान मोमेंटचा टप्पा येतो आणि तिथे आपण सेटल होतो, न्यूट्रल होतो आणि मग परत गाडी फर्स्ट गिअरला जाते. तर तसा मला वाटतं सणांचा वापर होतो आमच्याकडे. जाणं होणार आहे का नाशिकला यंदा? बघू, प्रयत्न तर असणार आहे. एक दिवस जरी मिळाला तरी घरी जाऊन येईन. शेवटी सण साजरा करायलाच हवा आणि सण टिकवायला हवेत म्हणून. म्हणजे मी एकटा गेला आणि सगळे सण टिकतील असं काय नाही, निदान आमच्या घरातला तरी चांगला होईल म्हणून. मग यंदा काय दिवाळीच्या निमित्ताने सगळं ठेवणीतलं? ठेवणीतलं म्हणजे साडी, ड्रेस, दागिने? नाही, मला कळलं ते, पण मला मुळात ना असं दागिन्यांपेक्षा जास्त ड्रेसेस, शॉपिंग आणि कॉस्मेटिक्स ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. त्यामुळे दिवाळी आली की माझं सुरू होतं लगेच, हा ड्रेस घ्यायचा आहे, आता इथे शॉपिंग करायचं आहे, तिथे शॉपिंग करायचं आहे. सो मी वाट बघते की सुट्टी कधी मिळते आणि मी शॉपिंगला कधी जाते. मग एवढ्या ह्याच्यात काही रागवणं होतंय की नाही सेटवर, याच्यावर, सिरियलमध्ये म्हणा, प्रत्यक्षात म्हणा?
सिरियलमध्ये नाही होते सध्या. सिरियलमध्ये उलट मी त्याच्याशी खूप गोड गोड बोलते, कारण त्यामुळे मला ती काही गोष्टी प्रत्यक्षात सांगते. रागवते, सिरियल मध्ये होत नाही त्यामुळे. मग ती प्रत्यक्षात तो ती कसर काढते. कसर काढते. हो ना. हो म्हणजे काय ऑब्व्हियसली. आणि आता हे त्याने बोलून मला अजून चान्स मिळाला की मी अजून त्रास देऊ शकेन त्याला. बरं, एक आणखीन एक महत्त्वाचा खुलासा. ज्या माणसाची आपण इथे आवर्जून वाट बघत होतो तो इथे आलेला आहे. सर बसा तुम्ही 2 मिनिटं. कुठे सीन संपाय, सीन लागला इथे, गोळ होईल सगळा, त्याच्यामुळे वेळ मिळणार नाही लवकर. आता आपल्याला या दिवाळीच्या निमित्ताने आपण गप्पा मारतो. मी तेच त्यांना विचारत होतो, हैदराबादमधल्या शूटिंगच्या निमित्ताने थोडीशी मुंबई आणि घरातनं सुटका होते. त्यांनी त्याचा अर्थ समजून सांगितला मला. जरा तुमच्या बाजूने तुम्ही तुमची बाजू मांडा ना. काय सुटकेसंदर्भात? सुटकेसंदर्भात काय, त्यावेळेचा आनंद तो तू माझ्या चेहऱ्यावर बघितलाच असेल. पण मला असं वाटतं की सुटका वगैरे अशी काही नसते. तो एक ब्रेक असतो, एक थोडासा. जसं तुम्ही एक कमर्शियल ब्रेक घेता तसं तो कमर्शियल नाही, तो सांसारिक ब्रेक असतो. तो एन्जॉय करायचा असतो मस्तपैकी छान. आठवणी तर काही येतच असतात. बरं दादा, मी काय म्हणतो, घरात गप्पा होतात का? इथे इतकं बोलतो ना आम्ही एकमेकांशी की घरात बोलण्यासारखं काही राहतच नाही. त्या दिवशी माझ्या व्हॉट्सअपवरती एक मेसेज आला होता, म्हणजे मी तू काही बोललो नाही त्याविषयी. एक असाच अनोळखी माणसाचा होता जो काय होता तो. पण तुम्ही घरातल्यासारखंच कसं काय सगळं इथे वागता तुम्ही दोघंही, असं त्याचं होतं. मी त्याला पाठवलं, आम्ही घरातल्यासारखं म्हणजे आम्ही जे घरात वागतो ते इथे वागत नाही. अच्छा. हां, कॅरेक्टरनुसारच ते वागणं होतं. अच्छा. इथे असं संवाद वाचताना असं काय होतं का की तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती, ऐश्वर्या बघ घरात सगळं आवरलंय की नाही, घरी फोन करून विचार, असं त्याच्यात काय जोड दिली जाते? नाही, अशी काही जोड दिली जात नाही. पण ते सांकेतिक भाषेत जे काही सांगायचं असते ते मधल्या बिटवीन द लाईन्समध्ये सांगून मोकळं होतं एकमेकांना. म्हणजे आता उदाहरणार्थ एखादा चिडून बोलायचं सीन असेल की इरावती, इरा मला काय म्हणायचं ते कळतंय का तुला, असं म्हटलं की तिला कळतं की हे आता ह्याला ऐश्वर्याला सांगायचं. अशा मधल्या काही गोष्टी असतात तर ते करतो. किंवा मेसेज एखादा याचा असेल की चल चल आज खूप इरा खूप खुश आहे मी आज जाऊया कुठेतरी बाहेर फिरायला, असं सांगायचं असेल तर मग ते सांगितल्यानंतर एक खूण होऊन जाते एकमेकांची. वा, ठरलंय माझं जायचंय आपल्याला. सभागृहातल्या प्रत्येक सभासदाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही बोलू शकता या अधिवेशनात. तसा खरा आज एक सीन आला होता जो अगदी खरा होता आणि आम्ही खरं तर खूप वाट बघत होतो त्या सीनची, की ऐश्वर्याताई प्रत्येक वेळी जेव्हा नटून स्टेजवर येते तेव्हा सगळ्या नजराच्या टॉप अशा होतात की आई शपथ काय दिसतीये ही वगैरे अशा होतात. तर तसं खरं अविदादा तसा म्हणतच असतो की अरे वा 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 वा, पण असं खुलून त्याला आता स्क्रीनवर आज त्याला सांगायला मिळालं. आज तो सीन होता, एक छोटीशी झलक आपल्याला. प्लीज प्लीज ये फरमाईश आहे. फरमाईश म्हणजे जे मी तिकडे करतो, घरी करतो तेच इकडे केलं, फार काही वेगळं केलं नाही. बघितलं, अय अय क्या बात है. सर कॅमेरा थोडा फिरवा ना तिकडे, बघा ना तिकडे काय दिसतेस तू. बोल्ड बोल्ड क्लीन बोल्ड, विकेट पडली आज. हा, म्हणजे खऱ्या अर्थाने पाडवा जोरात आहे एकदम. मग ती म्हणते काय, अरे काय म्हणजे मुलांचे दिवस आहेत आता. मुलांचे कसले दिवस, म्हणजे आपले दिवस गेले तसं म्हणायचं आहे तुला. ह्यांचे दिवस गेले म्हणजे आले म्हणजे आपले दिवस गेले असं काय नसतं. काय रे मुलाला विचारतो, म्हणतो की नाही नाही बरोबर बरोबर. मग अरे तू काय सुंदर दिसतेस, हा हा हा, असं म्हणायला कोणी अडवेल मला. त्याचं म्हणणं आहे की फटाक्यांची तुलना करायची झाली तर अविदादा कुठल्या फटाक्यासारखा वाटतो तुला. तर मी म्हटलं मला तो अनारसारखा म्हणजे त्या झाडासारखा वाटतो की जो सतत तसा उत्साही तेजपुंज आणि असा असतो. तर मी कुठल्या फटाक्यासारखी वाटते ते म्हटलं त्यालाच विचारायला लागेल. द्या ना उत्तर द्या. आपटी बार आहे. आपटी बार म्हणजे तो जोपर्यंत फेकून मारत नाही एखाद्या गोष्टीवर तोपर्यंत त्याचा धमाका कळत नाही आपल्याला. बाकी तो शांत असतो, खिशात बाळगून तुम्ही कुठेही फिरू शकता. वाटलंच तुम्हाला आता ओ माय गॉड त्या भिंतीवर आपटायचा, घ्यायचा आणि ठप करून मारायचा की तिकडे स्फोट झाला म्हणून समजा. येस. आणि फराळाची उपमा द्यायची झाली तर फराळाची म्हणजे ती खमंग चिवडा आहे आणि ती खूप अप्रतिम चिवडा बनवते, स्पेशलिस्ट आहे आमच्या घरची. म्हणजे एकतर मुळात काय ती दिसायला खूप गोड आहे
पण तिला मुळात स्वतःला खूप तिखट जास्ती आवडतं, दिसण्यापुरतीच ती गोड आहे. बाकी राजन भिसे आणि वगैरे ही सगळी आमची मित्रमंडळी आहेत, ते आमच्या या महाराणीला खूप छान उपमा देतात की ह्याच्याकडे बघून तुम्ही हे तुळशी वृंदावन आहे म्हणून हात जोडायला जाल तर हे तुळशी वृंदावन नाही, हा तुळशी वृंदावनाचा कटआउट आहे. चला खूप छान गप्पा झाल्या या सगळ्या कुटुंबाबरोबर. या निमित्ताने खरं तर एक नातं देखील आपण समजून घेत असतो. आम्हाला आमच्या या सगळ्या दर्शकांना जाता जाता काय दिवाळीच्या तुम्ही शुभेच्छा द्या? काय दिवाळीच्या शुभेच्छा आपण नेहमी देतो तशाच, की दिवाळी तुम्हाला खूप सुख समृद्धी, सुख शांती, आरोग्यदायी आणि ऐश्वर संपन्न अशी जावं. त्याचप्रमाणे एकमेकांना समजून घेण्याची, समजून देण्याची आणि समजण्याची जावं असं मी म्हणेन. आणि खूप विचार करून जी काही कृती करायची ती करा, कारण इथून पुढचा काळ खूप थोडासा नाजूक होत जाणार आहे. सो सगळ्यांनी सतर्क राहूया आणि जागरूक राहूया. बस आता तुम्ही मम म्हणू नका म्हणजे ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना सुख समाधानाची, ऐश्वर्याची, भरभराटीची आणि मानसिक स्वास्थ्याची. आज इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.